श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. खास नाशिककर महिलांसाठी असलेलं व्यासपीठ स्त्री शक्ती महिला महामेळावा तथा पुरस्कार सोहळा 2026. पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष मीनल कुलकर्णी आणि क्रिएटिव्ह माइंडचे जितेंद्र एवले यांच्या वतीनं नाशिक शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात नुकताच संपन्न झाला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समाजाप्रती आपलं महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महिलांना आरोग्य तसेच जीवनशैलीतील घटकांविषयी मार्गदर्शन या मेळाव्यातून करण्यात आलं. महिलांचं आरोग्य या विषयावर अशोका हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मनीषा कापडनीस आणि डॉक्टर संदीप सोनावणे यांनी मार्गदर्शन केलं. आर्थिक साक्षरता विषयावर HDFC बँक लिमिटेडचे अश्विनी दसरे तसेच महिलांसाठीचे कायदे या संदर्भात ॲडव्होकेट शोभा पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. तर आर्थिक नियोजन संदर्भात संदीप महाजन यांनी मार्गदर्शन केलं. महिलांमधील वाढते स्थूलपणा आणि नैसर्गिक सौंदर्याबद्दल डॉक्टर वर्षा चिट्टीवाड यांनी मार्गदर्शन केलं. 33 उद्योजकांनी त्यांच्या व्यवसाय संदर्भात माहिती दिली. उपस्थित असतात. मी खरं एवढ्यांना आणि मीनलताई कुलकर्णीला धन्यवाद देतो. हा अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला वाटतं याच्यामध्ये काही बक्षीसं पण लकी ड्रॉ पण ठेवलेलं आहे. त्यामध्ये सोन्याची नंतरी आले, चांदीचे नाणे, पैठण्या, 3 व्हॅनिटी मेकअप बॉक्स, प्रत्येक शकीला भेटवस्तू असा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आहे. या कार्यक्रमामध्ये ज्यांनी भाग घेतला, ज्यांनी मदत केली आणि आयोजकांना धन्यवाद देईन. माझ्या माता भगिनीला खूप धन्यवाद देईन. खरं भगिनींनी पुढं प्रत्येक क्षेत्रात आलंच पाहिजे आणि आजची परिस्थिती खरं ज्या ज्या ठिकाणी महिलांवर कोणी अन्याय अत्याचार करेल त्या ठिकाणी भगिनीने एकत्र आलं पाहिजे. आजची परिस्थिती फार भयावह आहे. मी छोटंसं उदाहरण सांगेन. नमस्कार, मी रुचा कुलकर्णी. पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या मीनल कुलकर्णी आणि जितेंद्र येवले सर जे आहेत यांनी मिळून आज स्त्री शक्ती महिला महामेळावा हा ऑर्गनाईज केला होता आणि मी सांगू इच्छिते की इतका सुंदर कार्यक्रम झाला. यात विशेष म्हणजे असं होतं की प्रत्येक सहभागी जी स्त्री होती त्यांना प्रत्येकाला गिफ्ट्स होते, फूड प्रोव्हाइड केलेला. त्याचप्रमाणे जो कार्यक्रम होता त्यात इतके छान छान सेशन्स ऑर्गनाईज केले होते. आत्ताच्या काळाची जी गरज आहे ते लक्षात घेऊन जसं हेल्थ असू देत किंवा फायनान्शियल लिटरसी असू दे, महिलांसाठी आणि मुलांसाठी जे काही कायदे आलेले आहेत त्याबद्दल त्यांना जागरूकता येण्यासाठी खूप छान प्रकारे एक्सपर्ट्सच्या थ्रू सेशन्स ऑर्गनाईज केलेले होते. त्यामध्ये महिलांनी इतकी मजा केली, त्यातसुद्धा डान्स केला. एवढं हीटमध्ये सुद्धा महिला बसल्या आणि त्यांची एनर्जी म्हणजे कमेंटेबल होती. सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद आला आणि खूप मस्त वाटतं आहे. अशोका वुमेन्स अँड चिल्ड्रन केअर हॉस्पिटलचा पण खूप आपल्याला छान मदत झाली. त्यांनी बऱ्यापैकी जे महिलांना जे टेस्ट्स असतात हेल्थसाठी चेकअप्स वगैरे त्याच्यापैकी बऱ्यापैकी फ्री कन्सेशन असं करून हे केलं आहे. तर आणि त्याने असं होतं ना की महिला स्वतःच्या ज्या आपल्या आई वगैरे असतात तर त्यांच्या हेल्थकडे दुर्लक्ष करतात. ही आता इतकी कॉमन झाली आहे गोष्ट, तर ती कुठे ना कुठे ॲड्रेस झाली. आज ती गोष्ट लोकांच्या लक्षात आली की नाही, आपण आपल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. सो दॅट वॉज व्हेरी सॅटिस्फाईंग ॲज अ वुमन फॉर मी. आणि HDFC बँकेच्या तर्फेसुद्धा भरपूर छान गोष्टी हे झाल्या. दंडे ज्वेलर्सनी पण भरघोस असे डिस्काउंट्स दिले, कुपन फ्री, म्हणजे एक ज्या प्रकारे म्हणतात जवळपास त्यांना काही घडणीचे जे हे असतात असे, म्हणजे प्रत्येकाने आपल्याकडनं बेस्ट दिलं आहे. सो दॅट वॉज व्हेरी नाईस आणि खूप छान झाला कार्यक्रम. थँक्यू नाशिक. नमस्कार. आजच्या या स्त्री शक्ती महामहिला मेळाव्याच्या निमित्ताने नाशिक शहरातील तमाम महिला आज इथं दादासाहेब गायकवाड सभागृहात एकत्र आल्यात. खूप मनापासून आनंद होता आहे की महिलांसाठी आपण काहीतरी चांगला उपक्रम राबवू शकलो. आणि या महिला मेळाव्यासाठी खास करून अशोका वुमन्स हॉस्पिटल, विशेष करून चौधरी यात्रा कंपनी, सपट चहा, त्याचप्रमाणे दिनेश टेक्स्टाईल मार्केट, त्याचप्रमाणे अर्थकला फायनान्शियल सोल्युशन
आणि यासारखे दंडे ज्वेलर्स या सगळ्याच जणांनी, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक दिनकरांना पाटील साहेब, या सर्वांनी या कार्यक्रमासाठी भरभरून असं सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे सोनी गिफ्ट्स, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि या स्त्री शक्ती महिला मेळाव्याला या विविध सेमिनारच्या माध्यमातून स्त्रियांना काहीतरी आपण देऊ शकलो याचा एक विशेष आनंद आम्हाला होत आहे. मिनल कुलकर्णी आणि जितेंद्र येवले यांनी खूप परिश्रम घेऊन हा इव्हेंट आयोजित केला. याला नाशिक शहरातील सगळ्या महिला भगिनींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. याप्रसंगी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, नगरसेविका सीमा पवार यांच्यासह अशोका वुमन्स अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख, चौधरी यात्रा कंपनीच्या संचालिका राजकुमारी चौधरी, HDFC बँक लिमिटेडच्या ब्रांच मॅनेजर अश्विनी दसरे, जर्मन गुरुकुलच्या डायरेक्टर विद्या पिंगळे, उद्योजका रितिका कलानी, कन्हेलाल कलानी, समाजसेविका धनश्री गायधनी तसेच नाशिकमधील सामाजिक संस्थांच्या संचालिका, अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी आलेल्या महिलांसाठी भव्य लकी ड्रॉच्या माध्यमातून ब्युटी झोन तर्फे 3 व्हॅनिटी बॅग, दिनेश टेक्सटाईल मार्केट तर्फे 21 पैठण्या, दंडे गोल्ड अँड डायमंड यांच्या वतीनं 5 चांदीचे नाणे व सोन्याची नथ अशा भरघोस बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. आयोजकांच्या वतीनं प्रत्येक महिलेला गिफ्ट देण्यात आलं. स्त्री शक्ती महिला मेळावा आणि पुरस्कार सोहळा 2026 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रदीप कुलकर्णी, ऋचा कुलकर्णी, स्वप्नील नेरे, शरद पवार, गरुड झेप चळवळीच्या डायरेक्टर कल्पना कुलकर्णी, तृप्ती धवन, दीप्ती येवले यांचं सहकार्य लाभलं. अशोका वुमन्स अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांचं मुख्य सहकार्य लाभलं. विशेष सहकारी HDFC बँक लिमिटेड, चौधरी यात्रा कंपनी, सपट परिवार चहा, अर्थकला फायनान्शियल लिमिटेड यांचं देखील लाभलं. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.